विकास की विस्थापन अशा पेचात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट अडकलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देश नक्षलवाद मुक्त झाल्याची घोषणा केली। त्याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला दक्षिण भारताचं प्रवेशद्वार करण्याची घोषणा केली। त्यासाठी गडचिरोलीत विमानतळ उभारण्याचं जाहीर केलं। पण गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय। हजारोंच्या संख्येनं स्त्री पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले। हा संघर्ष आहे विकास विरुद्ध विस्थापन याचा। गडचिरोलीत होऊ घातलेल्या नवीन विमानतळ आणि प्रस्थापित MIDC यामुळे प्रचंड शेतकरी संतापलेत। पण फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला गडचिरोलीचे शेतकरी विरोध का करत आहेत? शेतकऱ्यांचं म्हणणं काय? फडणवीसांना हा ड्रीम प्रोजेक्ट गडचिरोलीत का आणायचा आहे? हा ड्रीम प्रोजेक्ट अचानक वादात का सापडलाय? हेच आपण आजच्या साधं सोपं मध्ये उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट काय आहे? सर्वात आधी आपण सरकारची बाजू आणि हा प्रकल्प नेमका काय ते जरा समजून घेऊ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते। यावेळी विमानतळाचा रोडमॅप सांगताना गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षात गडचिरोलीची नक्षलग्रस्त आणि मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून काढण्यात सरकारला यश आलंय। या जिल्ह्याला खनिज संपत्तीचं वरदान लाभलं असून येथे मोठ्या प्रमाणात मायनिंग आणि स्टीलचे प्रकल्प येत आहेत। गडचिरोलीत उद्योगाची तब्बल 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून यातून 75,000 ते 1 लाख रोजगार निर्माण होणार आहेत। या जिल्ह्याला स्टील सिटी ऑफ इंडिया आणि ग्रीन स्टील हब बनवण्याचा सरकारचा मानस आहे। आता या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीसाठी आणि उद्योगांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सरकारने गडचिरोलीत विमानतळ उभारण्याची घोषणा केली। फडणवीस यांनी स्पष्ट केलं की एअरपोर्ट अथॉरिटीने प्राथमिक सर्वेक्षणाला होकार दिला असून शक्य झाल्यास 2026 मध्येच या विमानतळाचं काम सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार या ग्रीनफील्ड विमानतळामुळे नक्षलवाद संपवण्यास आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल। या विमानतळाची धावपट्टी 2350 मीटर लांबीची असेल, जेणेकरून एअरबस A320 निओ सारखी मोठी विमानही इथं उतरू शकतील। प्रकल्पासाठी निधी आणि जमिनीचं गणित काय? आता हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र सरकार या प्रस्थापित विमानतळासाठी शिरापूर, गुरवाळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी आणि वन विभागाची एकूण 311.81 हेक्टर जमीन संपादित करणार आहे। यासाठी सरकारने तब्बल 104 कोटी 48 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे। लोकसत्ताच्या बातमीनुसार या 104 कोटींमधील 76 कोटी 99 लाख रुपये हे खाजगी जमिनीच्या भूसंपादनासाठी, तर 10 कोटी 7 लाख रुपये हे वन जमीन वळती करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत। तसंच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची या प्रकल्पासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीत हे सगळं काम केलं जाणार आहे। पण वरवर इतका चांगला प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असूनही स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र याला तीव्र विरोध आहे। मग शेतकऱ्यांचा विरोध का? तर इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते। गडचिरोलीतील शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात नाहीत, तर त्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेण्याच्या प्रक्रियेच्या विरोधात आहेत। लोकसत्ताच्या एका बातमीनुसार हिरापूर, गुरवाळा, राखी, शिरापूर या गावांसह चार्मोशी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांनी ग्रामसभांमधून जमीन देण्यास स्पष्ट विरोध दर्शवला। भेंडाळा परिसरात MIDC साठी तब्बल 3000 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असल्याची चर्चा आहे। गडचिरोली हा वनबहुल जिल्हा असताना उद्योगांसाठी आणि विमानतळासाठी वन जमिनीचा पर्याय न निवडता थेट लागवडीखालील सुपीक जमिनीच का लक्ष केली जाते, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातोय। विकासाच्या नावाखाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचा गळा घोटला जातोय, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। त्याचवेळी 14 गावातील जमिनींच्या खरेदी विक्रीवर प्रशासनानं निर्बंध लागलेत। अशा व्यवहारासाठी प्रशासनाची पूर्व परवानगी सक्तीची करण्यात आली। यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आंदोलनाची ग्राउंड रियालिटी काय सांगते? गडचिरोलीमध्ये सध्या हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेत। इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार 6000हून अधिक शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत। ABP माझा आणि लोकशाही मराठीच्या ग्राउंड रिपोर्टनुसार या शेतकऱ्यांनी स्वतःचं अन्नधान्य, मुकी जनावरं, लहान मुलांसोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 जून पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले।
लोकसत्ताच्या बातमीनुसार जिल्ह्यात आधीच शेतीयोग्य जमीन मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेणं म्हणजे विकासाच्या नावाखाली ग्रामीण अर्थव्यवस्थेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, अशी भावना आंदोलनस्थळी व्यक्त होतीये. 2-2 वर्षाच्या लहान मुलांना घेऊन महिला या कडाक्याच्या उन्हात रस्त्यावर बसल्यात. आमचे फडणवीस दादा, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या. आमची शेती नका नेऊ. तुम्हाला जो विकास करायचा आहे तो बाहेर करा, पण आमची सुपीक जमीन नेऊ नका, अशी विनवणी आंदोलक महिला करताना दिसत आहेत. जमीन गेली तर आम्ही काय करणार? घर नाही, मुलं नाही, शेतीच आमचं सर्वस्व आहे. शेती गेली तर आम्ही इथेच मरू, फाशी घेऊ, पण सुपीक जमीन देणार नाही, अशी निर्वाणीची प्रतिक्रियाही काही महिलांनी माध्यमांशी बोलताना दिली. आंदोलनाला कोणाचा पाठिंबा आहे? या जन आंदोलनाला आता सर्वपक्षीय पाठिंबा मिळतोय. शेतकरी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक आणि काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवडे यांनी सरकारवर टीका केली. बळजबरीने जमिनी अधिग्रहित करण्याचं काम सुरू आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत महिनाभर जरी बसावं लागलं तरी आम्ही आंदोलनाला बसू, असा इशारा त्यांनी दिलाय. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नामदेव किरसाण यांनीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेनं हे सरकार नक्षलमुक्त करता करता गडचिरोली जिल्ह्याला जमीनमुक्त करायच्या मार्गावर आहे, अशी टीका केली. लोकसत्ताच्या बातमीनुसार सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या आंदोलनामुळे अस्वस्थ असल्याची माहिती समोर येते. थोडक्यात काय तर हे आहे गडचिरोलीतल्या विमानतळाच्या आणि MIDCच्या भूसंपादनाचं कटू सत्य. एकीकडे राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्याची स्वप्न आहेत. मोठी गुंतवणुकीतून हजारो तरुणांना रोजगार देण्याची सरकारची प्रामाणिक इच्छा असू शकते, पण त्याच विकासाची किंमत जर या गरीब शेतकऱ्यांना आपली काळी आई गमावून मोजावी लागत असेल तर तो विकास शाश्वत कसा मानायचा? माती ही आमची माय आहे, हा शेतकऱ्यांचा आक्रोश शासन कधी ऐकणार? तुम्हाला काय वाटतं? विकासाच्या प्रकल्पासाठी सुपीक जमिनी घेणं योग्य आहे का, की सरकारने कायद्यात विशेष बदल करून वन जमिनींचा किंवा नापीक जमिनींचा पर्याय शोधायला हवा? तुमचे विचार मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती, हे विश्लेषण आवडलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.